तूच मला मग शोधत बसते. बोल मला तू हळुवार काही, सांग भले तू माझा नाही. कलियुगातली मी मीराबाई, मौनातले हे शब्द बोलके तुझ्यानी माझ्या ओठी हलके. असुनी ननी अश्रू पोरके. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता, 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 अस्मिता. हा संग्राम पळून गेलाय, भेकडासारखा पळून गेलाय आणि इथेच तो हरलाय. यांना न पटणारी एक गोष्ट यांना पटवण्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे. हे बघा, कोणत्याही कामगाराला रीतसर नोटीस दिल्याशिवाय तुम्ही घरी बसू शकत नाही. माई, आपल्या घरात देव नाही येत ना, म्हणून मग संध्याकाळी मनात आलं की मी देवळात जाते. माई, तुम्ही याचा जपमाळ म्हणून विचार नका करू. मी तुम्हाला मागे म्हटलं होतं, आठवतंय? मनशांतीसाठी, एकाग्रतेसाठी मी ओंकार म्हणते, ध्यान लावून बसते. या माळेचा तसा उपयोग करा ना तुम्ही. म्हणजे बाबांनी चुकून विचारलंच तर सांगा ना, मी मेडिटेशन करते म्हणून. पण याच्यामुळे खरंच मनात शांती मिळते? दुसऱ्याच्या अनुभवावरून नाही ठरवता येत ते. त्यासाठी स्वतः अनुभव घ्यावाच लागतो. आणि त्यासाठी आपण जी गोष्ट करतोय त्यावर विश्वास असावा लागतो, श्रद्धा असावी लागते. म्हणजे पूर्वजांनी ज्या काही परंपरा मांडल्या त्या सगळ्या थोतांड. त्यांनी सांगितलेली सगळी कर्मकांड म्हणजे भंपक गोष्टी असं मानून नाही ना चालत. माई, म्हणजे सगळे साधू संत भोंदून असतात. हे सगळं मला पटतंय ग, पण ज्यांना पटायला पाहिजे त्यांना नाही ना कळत. यांना चांगलं काही दिसतच नाही, ऐकूही येत नाही. खूप हट्टी आहेत, अगदी दुराग्रही आहेत. आपलं ते सगळं बरोबर, दुसऱ्यांचं सगळं चूक असंच वाटतं यांना. आणि खरं सांगू तेजू, यांच्याबरोबर इतकी वर्ष राहिली ना, मग माझा सुद्धा देवाधर्मावर, पूजे अर्चेवर विश्वास नाही राहिला. कशावरच नाही ग श्रद्धा उरली. माई, असं नका म्हणू. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा ना. तुमच्या मनशांतीसाठी तुम्ही माळ तुमच्याकडे ठेवा, तुम्हाला नक्की फरक जाणवेल. खरंच. ठीक आहे, तू म्हणतेस ना, ठेवते माळ माझ्याजवळ. पण खरं सांगू, फक्त माझ्या मनाला शांतीची गरज नाहीये, या सगळ्या घराला शांतीची गरज आहे. मनापासून तुम्ही श्रद्धा ठेवलीत ना देवावर, तर देव तुमच्या सगळ्या इच्छा नक्की पूर्ण करेल.
बायको हळू बोल जरा, हे याची वेळ झालीये. येते मी. हो मिस्टर पंडित, हो, तुम्ही बरोबर ऐकलंत. आज सकाळीच मी त्याला कामावरून काढून टाकलं. डोक्याला ताप झाला होता अक्षरशः. हो, तोच सो कॉल्ड युनियन लीडर जयवंत. तुम्ही एक काम करा, तुम्ही दुपारी 2:30 वाजता या माझ्या केबिनमध्ये. हां, पण यायच्या आधी मला मेसेज तेवढा करा. ओके, बाय. येस सर. येस सर काय? हां, येस सर काय? मिस्टर दीक्षित, कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण आज सकाळी कंपनीच्या गेटवर माझं मुर्दाबादच्या घोषणांनी स्वागत झालंय. मुर्दाबादच्या घोषणांनी. मला एक गोष्ट कळत नाही दीक्षित, कंपनीच्या वर्किंग टाइम्समध्ये कामगार कंपनीच्या गेटवर काय करत असतात, आणि कंपनीच्या कामगारांमध्ये एवढा जोर कधीपासून आला? त्यांच्यात हा जोर काही अचानक आलेला नाही सर. हे खूप दिवसांचं प्लॅनिंग असणार. अस्मिता अस्मिता असलं बोडक्याचं प्लॅनिंग? अहो, तुम्ही ज्याच्याबद्दल बोलताय ना दीक्षित, त्या माणसाला, जयवंतला, माझ्या बाबांनी त्यातल्या त्यात जरा बरं डोकं आहे म्हणून युनियन लीडर केला होता. कळलं? मी तेच म्हणतोय, हे जयवंतचं डोकं नाहीये. त्याचा बोलवता धणी कुणीतरी वेगळाच आहे. कुणीतरी बडी असामी त्याला हाताशी धरून हा कुटील डाव रचत असणार. हा तुमचा अंदाज आहे की तुम्हाला ह्याबद्दल नक्की माहिती आहे? आणि बाय द वे, कोण आहे हा विघ्न संतोषी? संग्राम थोरात. सर, आज जरी माझा अंदाज असला तरी तोच. मला नाही वाटत असं. मला अजिबात असं वाटत नाही. अहो, जयवंत सारख्या फडतूस माणसाला संग्राम थोरात हाताशी धरेल? हा, अहो, संग्राम थोरातची स्वतःची कंपनी आहे, स्वतःची. तो कशाला असं करेल? सर, जहागीरदारांचं नुकसान हा थोरातांचा फायदा. आणि जहागीरदारांचं जर कुठे वाईट होत असेल तर अशा संधीची तो वाटच पाहत असतो. आता आपण जयवंतला काढलंय म्हटल्यावर त्याला आयतीच संधी चालून आली आहे. त्यामुळे या सगळे मोर्चे, निदर्शने, गेटवरील बैठका, याला पैसे तोच पुरवतो सर. नाही मिस्टर दीक्षित, मला नाही वाटत जयवंत या पातळीपर्यंत जाईल म्हणून. अहो, त्याचे वडील गेल्यावर बाबांनीच त्याला मदत केली, नाहीतर रस्त्यावर भीक मागत असता इव्हाना तो. तेही बरोबर आहे सर, पण आता आपण त्याला काढलंय म्हटल्यावर तो पोटा पाण्याचं काहीतरी बघणारच. आणि शिवाय पैसे मिळत आहेत म्हटल्यावर इतर कामगार त्याच्या बाजूने उभे राहणारच सर. गुड दीक्षित, हा जर पैशांचाच खेळ असेल ना, तर तो आपल्यालाही खेळता येईल. पण हा, आपल्या सोर्सकडून नक्की माहिती काढून घ्या, हा जयवंत थोरातला मिळालाय की नाही. आणि तो जर खरंच थोरातला मिळाला असेल तर आपण पण हा गेम खेळतोय समजा. थोरातपेक्षा जास्त पैसे मिळतात म्हटल्यावर काही कामगार आपल्या बाजूने येतील. पण हा मिस्टर दीक्षित, हा गेम खेळताना मॅनेजमेंटचं नाव कुठेही मध्ये येऊ देऊ नका. जस्ट टेक केअर. तुम्ही काहीही एक काळजी करू नका सर. थोड्याच दिवसात तुम्हाला गेटवर जयवंत मुर्दाबाद अशा घोषणा ऐकायला मिळतील. गुड मिस्टर दीक्षित, नाउ यू कॅन गो. थँक्यू सर.
का बेलाट? अरे तुला काय कामधंदा आहे का नाही? काय तुझ्या बापाचा नोकर आहे मी? म्हणे जसा असेल तसा ये. बोल काय काम आहे? हे बघ, आपल्या दोघांचा बाप एकच आहे. आणि तुला आणि मला खरा बाप कोण आहे हे काही माहिती नाही. हा, पण माहीत असलेल्या बापाचा काही पत्ता लागत नाही. मतलब शेठचा ठाव ठिकाणा लागत नाही. ना फोन ना SMS. एकदम गायबच झालाय दुनियेतून. उगाच कशाला टेन्शन घेतोयस? सेट गेला असाल त्या नाचणाऱ्या बाईकडं. इकडे गेला ना की त्याला परत यायची सुद्धा सूद राहत नाही. तिच्याकडे पण नाही गेलं. उलट तिचाच मला सारखा फोन येतो की बरेच दिवसात शेठचा पत्ता नाही म्हणून. दिवसात? रात्री का नाही? सॉरी सॉरी लाडूबाई, सॉरी. विनोद कळत नसाल तर घोषणा कशाला करताय ना? हा, एक काम करा, त्या इंगळेला फोन करा. त्याच्या खबऱ्या असतात ना, ते आपल्या सेटच्या हालचालीवर नजर ठेवत असतात. ए मुन्ना, मला नको अक्कल शिकवतो जास्त. फार मंत्रालयापासून तर त्या दाभोळकर साहेबांपर्यंत सगळ्यांना फोन करून सांग. सगळे साले हसण्यावारी नेत आहेत. वॉच बोला मय. अरे कोण करणार आपल्या सेटला टच? मी तर म्हणतो सेटला एखादा सॉलिड पाखरू भेटलेला असेल आणि त्याच्यासोबत सेट गेले असतील जीवाची मुंबई करायला. तसं असेल तर ठीक आहे, पण साधा एक फोन करायचा नाही म्हणजे काय झालं? पण मला तर वेगळाच डाऊट यायला लागलाय. आपल्या शेठने शत्रू पण एवढे बनवून ठेवलेत ना, कोणी त्यांचा गेम केला नसला म्हणजे झाला. आपल्या सेटची जिंदगी गेली दुसऱ्याचा गेम करण्यात, आणि त्यांचा हो, पण त्यांचा पण गेम होऊ शकतो ना. मुन्ना, आपल्या शेठ सारख्या लोकांची नावं बुलेटवर लिहिलेली असतात. ए तुझा दिमाग ना लय तेज झालाय. आणि इथं उभा राहिल्या ना तर तू हिंदी फिल्मची स्टोरी लिहू शकतोस. ए मुन्ना, चल, तू जाऊ शकतो आता. उगाच माझं डोकं बघवू नकोस. आणि हे बघ, जाताना ना माझ्याकडे पैसे अजिबात मागायचे नाही. उलट तुझ्याकडे जर असतील ना, एखादा मोठा हात लागला असेल ना, तर मलाच दे थोडेसे पैसे. तर सॉलिड कडकी लागली आहे मला. मोठा हात? अरे लॉटरी लागली आहे तुला. अकेले हडप मत कर ना. बकवास नको करू. हा, चला, हप्ता झाला मी ह्या घरातून बाहेरच पडलेलो नाही. मला एक सांग, सेटचा जर गेम झाला तर या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक कोण होणार? तू. कारण शेटच्या काळ्या गोऱ्या पैशांचा व्यवहार तू ठेवतोस. शेट कुठं अंडी पिल्ली घालतात हे तू सांगतोस. आधा हिस्सा मेरा है ना. प्रॉपर्टी में आधा हिस्सा चाहिए ना. मिलेगा, बिल्कुल बराबर मिलेगा. पण त्याच्या आधी शेठच्या कर्जामध्ये पण ना बराबरचा हिस्सा घे. करायचा हिशोब? बस ना, आताच ठरवून टाकू, म्हणजे मग कळेल महिन्याला किती हप्ता बसतो. ये जास्त शांतपत्ती नाही. हा, चला, आपल्याला बोलायला टाइम नाही आता. मला एकाची सुपारी करायची. हा, एक सांगतो, आधा हिस्सा मेरा. चल येतो मी. अस्मिता अस्मिता कॉफी. तुम्हाला फिल्टर कॉफी आवडते ना, म्हणून आणली. घ्या ना.
मस्त झाली कॉफी. आज घरात गप्पा मारायला कोणी नाहीये वाटतं. माझ्या बरोबर कॉफी प्यायला आलीस म्हणून विचारलं. आणि कॉफी प्यायला एवढा मस्त मग. खरं म्हणजे घरात एखादा कप आणि मग जुना झाला ना की मोलकरणीच्या आधी मला मिळतो, तेवढा मान माझा. एक तर तुम्ही कुणाशी बोलायला जात नाही आणि तुमच्याशी कोणी बोलायला आलं तर दुर्लक्ष करता, नाहीतर इतकं कमी बोलता आणि बोललातच तर ते असं तिरकस. हो, असं वागते मी, मान्य. पण ह्याला जबाबदार कोण? ह्या घरात मला मिळणारी वागणूक. मला काय हवं नको हे बघायला कोणी येतं आपणहून माझ्याकडे? फक्त स्वामी येतो. वर्षभरात एक नवीन साडी सुद्धा घेतली नाहीये मला. आता ही कंप्लेंट कोणाकडे करायची? स्वामीकडे? ताई, मी मनापासून सांगते तुम्हाला, रोज ठरवत होते रोज अर्धा एक तास तुमच्यासाठी वेळ काढीन, पण कामात. तेजस्विनी, स्पष्टीकरण द्यायची गरज नाहीये. माझ्याकरता या छान कपातनं मस्त कॉफी आणलीस त्याबद्दल थँक्स. बघ ना, या छोट्याशा गोष्टी करता माझ्याच घरात मला कोणाचे तरी आभार मानायला लागतात. पण मग हे असं का? तुम्हाला अशी वागणूक का मिळतीये? ही वेळ कोणी आणली तुमच्यावर? तसं बघायला गेलं तर माईंनंतर तुम्ही या घरात ज्येष्ठ आहात. पण तरीही तुम्ही स्वतःला खोलीत कोंडून का घेतलंय? या घरात आल्यापासून मला या गोष्टीचं कुतूहल आहे आणि खरं सांगायचं तर मला सुरुवातीला भीती वाटायची तुमची. त्या खोलीत जाऊ नकोस. पांढऱ्या पायाची, पांढऱ्या कपाळाची तिकडे एक वेडसर बाई राहते. असंच प्रत्येकाला सांगण्यात येतं या घरात आल्यावर. आणि मला तर या खोली बाहेर जायला बंदीच आहे. मग या खिडकीतून दिसणारं जग माझं जग झालं. ह्या चिमण्या, कावळे हेच माझे मित्र मैत्रिणी. ह्यांच्याच पंक्तीत मग मी जेवायला लागले. पण असं काय घडलं म्हणून तुम्हाला अशी जगावेगळी वागणूक मिळते? आणि तुम्हाला अशी वागणूक मिळते ना, त्या गोष्टीचा मला खूप त्रास होतो. मला खूप गिल्टी वाटतं. तुम्हाला राग येणार नसेल तर मला तुमचा भूतकाळ जाणून घ्यायची इच्छा आहे. माझ्या जखमांवर आता खपली धरली आहे. माझा भूतकाळ, त्या सगळ्या वेदना मी हळूहळू विसरत चालले. त्या जखमांवरची खपली पुन्हा उकरून काढायची आहे का तुला? नाही ताई, तुम्ही प्लीज गैरसमज नका करून घेऊ. तेजस्विनी, माझी कीव करू नकोस. मला तुझी सहानुभूतीही नकोय. माझं दुःख माझ्यापाशी. आता माझ्या सगळ्या जखमा, वेदना कोरड्या व्हायला लागल्यात, कोरड्या झाल्यात. त्या जखमा अजूनही ताज्या आहेत आणि त्या वेदना तेवढ्याच तीव्र. त्या वेदनांची तीव्रता मला कमी करायची. मला प्रयत्न करायचा आहे तसा, आणि हा माझा प्रयत्न प्रामाणिक आहे. बिलीव्ह मी. मी रोज तुमच्यासाठी वेळ काढीन. खरं सांगतेस तेजस्विनी? तू खरंच रोज माझ्यासाठी वेळ काढशील? हं, माझ्याशी बोलशील? मी विश्वास ठेवते तुझ्यावर. पण तेजस्विनी, माझा विश्वासघात करू नकोस. जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा
पक्षी घराच्या ठरतील वाटा, देईल हात तुझी